आजचा सवाल आहे, दहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसत आहे का? आणि त्याची आपल्याला उत्तर जी आहेत ती तुम्ही सगळे प्रेक्षक देतच आहात. आपण पुन्हा ही चर्चा सुरू करूया. अशोक पंडित यांच्याकडे जाऊया. अशोक जी, जिस जिस प्रकार से ये चर्चा अब जो रुख अपना रही है, हमें साफ दिख रहा है कि लोग भी नाराज है, आप भी खुद नाराज हो. अब समय कम है, संक्षेप में बताइए कि क्या करना चाहिए, हम एक आम आदमी के तौर पर हम लोगों ने क्या करना चाहिए? देखिए, दो चीज़ें हैं मंदार इसमें। एक, मुझे उल्लास जी की बात बहुत अच्छी लगी कि हमें खुद सेल्फ इंट्रोस्पेक्शन करना चाहिए और पार्टी लेवल के ऊपर जाके एज ए ह्यूमन बीइंग, एज अ कॉमन मैन सोचना बहुत ज़रूरी है। यहाँ पर बीजेपी ने हेमंत जी पे क्वेश्चन उठाए। दिल्ली में जो मोहन चंद शर्मा बाटला हाउस में अटैक हुआ तो वहाँ के जो वाइस चांसलर थे उन्होंने सपोर्ट कर दिया, दूसरे पॉलिटिकल पार्टीज ने सपोर्ट कर दिया, हम उनके केस लड़ेंगे। तो ट्रेजेडी है कि हमाम में ये सब पॉलिटिकल पार्टी नंगी है। तो इट इज द सेम थिंग। अभी वक्त ये है कि जिस तरीके से 3-3.5 लाख लोग गेट ऑफ इंडिया पे जमा हुए, इस चीज का एहसास, इस चीज को इंपॉर्टेंटली हम लोग को समझना बहुत जरूरी है। और गवर्नमेंट को, पॉलिटिकल पार्टीज को लोगों के साथ मिलकर लोगों को काट दिया गया था, लोगों को इन्वॉल्व नहीं किया गया था। बिल्कुल बिल्कुल अशोक जी, अब जो आप कह रहे हैं कि लोगों के साथ जुड़ना चाहिए और सभी लोगों को लोगों के साथ जुड़ना चाहिए. आपण पुन्हा एकदा प्रश्न विचारूया उल्हास पवार यांना. उल्हास दादा, तुम्ही थोडक्यात सांगा की ज्या पद्धतीनं हे गांभीर्य लोप पावत चाललेलं आहे, आपल्या संपूर्ण राजकारणाचा कुठेतरी ऱ्हास होतोय का, ज्याला आपण म्हणतो की संयमानं जे राजकारण करणं अपेक्षित आहे सगळ्या नेत्यांनी, तिथे कुठेतरी गडबड होताना दिसते का? मी एक सांगतो की आपल्या भारतीय आध्यात्मिक संस्कृतीमध्ये सुखदुःखाच्या कल्पना आहेत, आनंदाच्या कल्पना आहेत. आनंद हा सात्विक असू शकतो आणि आनंद हा आसुरी असू शकतो. सध्या अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बोलण्याच्या मध्ये किंवा वागण्यामधून असं दिसतं की सात्विक आनंदापेक्षा आसुरी आनंद घेण्याकडे त्यांचं आकर्षण किंवा ओढा जास्त वाढलेला आहे. हे दुर्दैव आहे. नंबर 1. नंबर 2, प्रसिद्धी माध्यमांच्याकडे जाऊन येन केंद्र प्रकारेने मला प्रसिद्धी, मग ती वृत्तपत्रातली असेल किंवा या दृकश्राव्य किंवा अशा ह्या दूरदर्शन किंवा ह्या ज्या वाहिन्या आहेत, दूरचित्र वाहिन्या, याच्यावर जाऊन माझा चेहरा वारंवार दिसणं एवढ्यापुरताच. पण त्या चेहऱ्यातून आपला प्रकट होत असताना विचार हा कसा आहे, समाजाला हितकारक आहे की देशाला हितकारक आहे का, याची संपूर्ण भान न ठेवता बरेच लोक बोलताना दिसत आहेत. याचं आत्मचिंतन आणि एक चांगलं म्हणजे भान ठेवण्याची आवश्यकता निश्चित. पुन्हा एकदा उल्हासदादा, आपण देवेंद्र फडणवीस यांना विचारूया. आपला वेळ जवळजवळ संपत आलेला आहे. देवेंद्र, थोडक्यात तुम्ही सांगा की काय करणं अपेक्षित आहे तुमच्यासारख्या नेत्यांनी आणि आमच्यासारख्या नागरिकांनी? बघा, एका कवीने म्हटलंय, राष्ट्रभक्ति ले हृदय में हो खड़ा यदि देश सारा, संकटों पर मात कर यह राष्ट्र विजयी हो हमारा. ही राष्ट्रभक्ती जर जागृत ठेवली सगळ्यांनी आपल्या मनामध्ये, पहिले राष्ट्र, त्यानंतर समाज आणि शेवटी मी, एवढंच जर आपल्याला समजलं तर मला असं वाटतं की सगळ्या समस्यांवर आपल्या तोडगा निघेल. ही राष्ट्रभक्ती फक्त आपण जागृत ठेवा. निश्चित देवेंद्र, आणि आपण पुन्हा हेमंत तुम्हाला विचारूया की ज्या पद्धतीने आपल्याकडे खूप संयमी असे नेते आपल्यासोबत आता होते, त्यामुळे आपण बघितलं की खूप त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आणि शांतपणे आणि अतिशय ठामपणे मांडले. इतर जे नेते आपण बघितले या सगळ्या प्रकारात, नारायण राणेंचं गेल्या काही काळामध्ये जी वक्तव्य होती ती आपण बघितली. तुम्हाला काय याच्यातनं संक्षेपात सांगायचं? थोडक्यात सांगायचं म्हणजे नारायण राणे यांनी जे विधान केलं की अतिरेक्यांशी काही नेत्यांचे संबंध आहेत राज्यामधल्या, हे अत्यंत बेजबाबदारपणाचं विधान होतं. राज्याचा माजी मुख्यमंत्री जो आत्तापर्यंत मंत्रिमंडळात होता, त्यांनी तेव्हा का बोलले नाही ते त्यांचे जेव्हा मतभेद झाल्यानंतर हा त्यांनी इश्यू केला. हा इश्यू आता ते सोयीस्करपणे सोडून देतील, त्याचाही पाठपुरावा करणार नाही. कारण अतिशय ज्याच्या लोकांच्या जीवाशी संबंध आहे असे इश्यू घेताना किंवा त्याच्या संबंधी बोलताना जो काही जबाबदारी पाहिजे आणि त्याच्यामध्ये एक व्यापक हित देशाचं एक समोर ठेवायला पाहिजे, ते व्यापक हित न ठेवता फक्त पक्षापेक्षा स्वतःचं हित डोळ्यासमोर ठेवतात. आता इथे विशेषतः पाकिस्तानचा संबंध आहे. आता पाकिस्तानशी संबंधी बोलताना यांचा सगळ्यात जास्त संबंध येतो आता अँटनी आणि प्रणब मुखर्जी. त्यामध्ये ते अत्यंत जबाबदारीने काम करतात, कमीत कमी बोलतायत. विशेषतः प्रणब मुखर्जी यांचं सांगायला लागेल की कसं नेता असायला पाहिजे, की या बाबतीत कसं त्याचं स्टेचर असलं पाहिजे, कशा पद्धतीने वागलं पाहिजे. ते
जास्त कृती पाहिजे आणि उक्ती कमी निश्चित. पाहिजे. म्हणजे जो तुमचा मुद्दा आहे की संयमानं वागलं पाहिजे आणि स्वतःच्या पलीकडे जाऊन अशा परिस्थितीत विचार केला पाहिजे, पण तोच विचार जो आहे तो आपल्याला आता दिसत नाहीये. आपण जे आपले पाहुणे आहेत उल्हासदादा पवार आणि खास करून देवेंद्र फडणवीस आणि अशोक पंडित आणि हेमंत देसाई यांचे आभार मानूया आजच्या सवालमध्ये सहभागी होण्याच्या बद्दल. आणि आजचा सवाल जो होता आजचा दहशतवादी हल्ल्यानंतरही नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसतोय का, तर आपल्या प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे शेवटी ते पाहूया. 83% प्रेक्षकांचं म्हणणं आहे की होय, नेत्यांमध्ये गांभीर्याचा अभाव दिसतोय आणि याच्यातूनच काय त्या सगळ्या नेत्यांनी आता बोध घ्यावा एवढीच आपण अपेक्षा करू शकतो. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकमत.